नमस्कार मंडळी, वेलकम टू फिरातीच्या मायला. मी रेश्मी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यातून धकाधकीच्या जीवनातून छान निवांत असा स्टे हवा आहे, पण तो सुद्धा मुंबई ठाण्याच्या जवळ, आणि जर तुम्ही मासे प्रेमी असाल आणि तरीसुद्धा तुम्हाला छानसा बजेट स्टे हवा असेल तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करण्याकरता, तुमच्या मित्रांसोबत एन्जॉय करण्याकरता, तर आम्ही एक छानशी जागा घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे फिशर्समॅन विलेज, जी आहे सफाळे येथे. जर तुम्हाला या ठिकाणची संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. हा आहे फिशर्समॅनचा एंट्री पॉईंट. एंट्री पॉईंटच्या सुरुवातीलाच माझ्या बाजूतून बघू शकता इथे पार्किंग एरिया आहे. पार्किंग एरियामध्ये तुम्ही एंटर केलात की समोर आहे रिसेप्शन, आणि सुरुवात करतो आपण छानशा गणपती बाप्पाच्या दर्शनाने. इथे उजव्या बाजूला हे गणपतीचं छान मंदिर आहे. बघ, बाप्पाच्या पाया पडा, बाप्पाच्या पाया पडा, बाप्पाच्या पाया पडा, बाप्पाच्या. बाप्पा आम्हाला सुखी ठेवा, छान छान बुद्धी द्या, आम्हाला थोडंसं शांत करा. चला तर मग आता आपण ही पूर्ण जागा एक्सप्लोअर करूया. गणपती मंदिर झाल्याच्या नंतर इथे आहे रिसेप्शन एरिया आणि ह्यांचा रेस्टॉरंट, जिथे तुम्ही स्वतःचा डिनर लंच घेऊन छान एन्जॉय करू शकता. इथे सुरुवात केलाच छान अशी ही बोट आहे. छान सेल्फी पॉईंट त्या लोकांनी तिथे क्रिएट केला आहे. भरपूर फोटो काढून घ्या इथे. आता एंट्री केल्यावर ह्यांचे वेगवेगळे स्टेजचे प्रकार आहेत. त्यातला फर्स्ट प्रकार आहे ह्यांचा काटला हाऊस. तर इथे हे 4-5 असे काटला हाऊस आहेत. समोर हे सुंदर गार्डन. ह्या काटला हाऊसची कॅपॅसिटी 4 ते 5 जणांची आहे. हे सगळे काटला हाऊस अशा वेगवेगळ्या कलरफुल थीमने डेकोरेट केले आहेत. जसं येल्लो कलर आहे, इथे रेड कलर, ब्ल्यू. समोर हा छान गार्डन व्ह्यू. हो ना शांती, आम्हाला पण आवडलं. आता काटला हाऊस एंड होतोय, आणि जसा काटला हाऊस संपतोय तसं इथे छोटासा ऍक्टिव्हिटी एरिया आहे. तर आता हे सध्या बंद आहे. आता इथे आहे हा छोटासा, लहान मुलं तुमच्यासोबत असतील तर इथे खूप छान एन्जॉय करतील, लहान मुलांच्या गार्डन एरिया. आता आम्ही स्लाइडवर बसणार आहे. ई डुपुक टपुक 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 टपुक. आपण नंतर बसूया. आपण सगळा रिसॉर्ट फिरूया आणि नंतर इकडे येऊया. ओके. चिल्ड्रन्स पार्क प्ले एरिया संपला की ह्यांचा दुसरा स्टेचा प्रकार चालू होतो, तो म्हणजे सॅल्मन स्टे. तर सॅल्मन स्टे सुद्धा छान आहे. समोर छान गार्डन एरिया परत, आणि ह्या ज्या रूम आहेत ह्या सुद्धा कपल रूम्स आहेत. तर इथे 2 ते मॅक्सिमम 3 जण राहू शकतात. इथे छान क्रिसमसचं डेकोरेशन केलं आहे. रात्रीच्या वेळेला तुम्ही मस्त टेबल्स घेऊन पूल बघत एन्जॉय करा तुमचा डिनर. आता हे सॅल्मन स्टे संपले की छान इथे डुंबायला मोठाच्या मोठा स्विमिंग पूल आहे. तुम्ही बघू शकता, हा मोठाच्या मोठा असा स्विमिंग पूल लेवल प्रमाणे डिवाइड केला आहे इकडे. तर हा लहान मुलांसाठी आहे, त्याच्यानंतर थोडासा अजून लहान मुलं, थोडीशी मोठी, आणि हा एकदम मोठ्या मुलांसाठी या मोठ्या माणसांसाठी थोडा डीप स्विमिंग पूल आहे हा, आणि खूप छान क्लीन असं आहे वॉटर ह्याचं. तर स्विमिंग पूलच्या समोरच त्यांचा अजून एक स्टेचा ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे बोंबिल बी. तर हे सुद्धा 3 ते 4 लोकांसाठी इनफ असे स्टे आहेत. इकडे जे सगळ्या स्टेची नावं आहेत ती अशी फिशना अनुसरून आहेत, जसं सॅल्मन, बोंबिल, मागे होता सुरमई, पापलेट, अजून काटला. हां, तर स्विमिंग पूलचा टायमिंग हा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. जसा हा स्विमिंग पूल संपतो आहे तसा आम्ही एका खूप छान ठिकाणी जातो आहे. चला बघूया. तर ही आहे ती सुंदर अशी जागा, आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलो आहे तर ही जागा खूप सुंदर दिसते. तर हा आहे आमचा मिड लेक व्ह्यू. हा खूप छान असा छोटासा ब्रिज इथे तयार केला आहे, आणि ब्रिज आपण आता जाऊया ब्रिजवरून.
जसा हा ब्रिज संपतोय त्याच्या त्या लोकांनी एक छान छोटस असं बोट हाऊस सारखं तयार केलं आहे, जिथे मस्त चिल्ड आउट मारायचं फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत. कुठे आलो इदी? आम्हाला ना आता मस्त डक्सचा आवाज येतोय, बोटिंग करणार आहे इथे ना. डॉग्स आहेत ना इथे, डॉग्स आहे ना, डॉग्स. चल बघूया ये. चला थोडा बसूया इकडे, इथून बसून बघा. हा ये ये बसून बघा. आम्ही राहतो तो आमचा स्टे हा समोरचा आहे. तर लवकरच आपण आता ह्या सगळ्या बाकीच्या उरलेल्या स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोर करूया. हा हाय. अगं फोन खिशामध्ये. जीजी कम कम कम. नाही आले कशी आहेस? सांग कशी आहे. ही मावशी आहे आणि काका आहेत. दीपू कशी लगेच आली माझ्याकडे ना. तिला काय म्हटलं तर फिरायला पाहिजे. हा ना, फक्त फिरायला पाहिजे. हे का काढलंस? हे का काढलं? माझ्या हातात होतं ते काढून टाकलं त्याने. काय सारथी, मी कोण आहे? मी कोण आहे? माऊ. कोण आहे मी? माऊ आहे. कोण आहे? माऊ आहे. तिला याच्यासोबत खेळायचं असतं. लहान मुलं खूप आवडतात. बेबी सिटिंग करायला नाईशा आणि हिचे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे नाईशाचे. कशी आहेस? मस्त. हा नाही ना बाबू, इथे नको करूस. काय नाही होणार. आता आम्ही बोटिंग स्टार्ट केली आहे. तुला सगळं हाय करतात, तुझे सगळं ओळखीचे. व्ह्यू मस्त आहे पण याचा खरंच. आता असं रात्रीची लाइटिंग पण लावली आहे ना, तर अजून छान वाटतं. बाबू शांत, हा शांत शांत. फिशिंग रोप आणला पाहिजे होतं ना, फिशिंग रोप. असा अच्छा अच्छा. हिंदी मराठी इंग्लिश सगळं मिक्स. ए नाईशा, हे बघ मावशीने रूम घेतलाय काकांनी, तर राहायचंय का काय ते तुला त्यांच्यासोबत? वाट लाव त्यांची. बापरे, आता मला अशी भीती वाटायला लागली सारखी मोठी होण्याची होती. असे होता ते. आता मी कशी तुमची वाट लावते अशी असते ती. इथे का इथे आणि सगळ्या गोष्टी जू 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 असे आम्ही गेलेलो. मग तिकडे काय होतं, तू येतेस? तुम्ही ट्रिपला गेलेले ना? तेच सगळं सांगत बस. अरे ट्रेन मध्ये धुमाकूळ, रात्री 3 वाजता झोपायची. नको केलं ट्रेन मध्ये, तर पुढे तर बर्थ अशीच फिरायची एकटीच. हा मग इथे भीती वाटायची किती ते ट्रेन अशी हलत बसते. मम्मा मम्मा डोनट त्याला ट्यूब आहे ती. डोनट. बाबू शांत शांत. सोन्याचा केक म्हणजे फरेरो रोशर अच्छा. चॉकलेट. बापरे, हे नवीन नाव कळलं मला. मला पण नव्हतं. मम्मा हा सोन्याचा केक. नंतर मला कळलं की ते केक होते फरेरो सोन्याचा केक चॉकलेट होतं. दुबईवरून. दुबईवरून आणलाय थेट. तुला सोन्याचा केक. ए पप्पा तुला सोन्याचं अच्छा हा नाही आणलेलं ना. ते मावशी आणि काका तुला घाबरते नाही. मग तुझं बडबडला घाबरते. तू असं होडी हलवते राजा, उभं नको. तर काय, आणि उभं नाही राहायचं. थोडी व्यवस्थित बघायचं. डक्स कुठे आहेत बाबू? बघले. पुढचं मी बोलू का? लेक व्ह्यू आलाय ना आता. हा असा वरचा हा ब्रिजचा. फिश स्टॉल नाही, फिश टँक. रात्री भारी ते फोटो काढायला मजा येणार लाइटिंग मध्ये. बाई शांतीने बस नाही शांत. बघ ते ओरड दिला. आता आपण ब्रिज खालून हे बघ आता मी बाबू थांबा, डॅडाकडे नको. ई ई ई.
कुठल्या बर्फाचं आहे? आईस बघ. बच गए. तर तुला काय झालं? हा, वरती बाप. एवढी उंची आहे की काय? चला आम्ही बोटिंगवरून आलेलो आहे. आम्ही आता मस्तपैकी बोटिंगचा आनंद घेतलेला आहे. माझी मैत्रीण आली होती, ती जवळ तिथे सफाळ्याला राहते. सो आम्ही मस्त असा फुल एन्जॉय केलेला आहे. मस्त मित्रमैत्रिणी, सार्थला पण ती छान छोटी फ्रेंड मिळाली. तर आता आम्ही उरलेले 2 स्टे दाखवणार आहोत. चला तर मग बघूया. तर आता रात्रीची वेळ झाली आणि ती खूप सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. आता आम्ही मस्त असा हा ज्यूस घेतला आहे, मिक्स फ्रूट ज्यूस. आपण मस्त तिथे बसूया, लेकवीचा आनंद घेत ज्यूस पिऊया. तुला चेअर पाहिजे तुझी सेपरेट? बस इथे बस. बघूया कसा ज्यूस आहे. मस्त आहे रे, फ्रेश आहे. पल्प लागतोय मस्त ज्यूसचा. काय काय? हा तुला देते. बस नीट, मग तुला देणार. बघ कसं स्ट्रॉ पकडलाय तिने हातामध्ये. हा पण घाणेरडा प्रकार करते. स्ट्रॉ दिलाय ना. तर इथे माझ्या डाव्या बाजूला बघू शकता, हे बाकीचे ह्यांचे स्टेचे प्रकार आहेत. तो आहे पापलेट कॉटर. हा सुद्धा 3 ते 4 माणसांसाठीच आहे. ह्यांचे सगळे जे स्टेचे प्रकार आहेत ते ह्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे जे तुम्हाला योग्य वाटेल तुमच्या ग्रुपला, त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करू शकता. आणि जर तुम्हाला अजून प्राइसिंग डिटेल्स हवे असतील तर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे, तर ते बघायला विसरू नका. मस्त लाइटिंग केली आहे. आता जर तुमचा 10 ते 12 लोकांचा ग्रुप असेल तर तुमच्यासाठी खूप छान असं हे बोट हाऊस आहे, जिथे 10 ते 12 लोक खूप छान प्रकारे राहू शकतात. तर अजून एक ह्यांचा स्टेचा प्रकार आहे जो आहे बांगडा एंट्रे. तर हा सुद्धा ग्रुपसाठीच आहे. आणि ही जी स्टेअरकेस आहे ती वरती आपल्या रूमकडे जाते. त्याचं नाव आहे सुरमई स्टे. पण आता ॲक्च्युली काय आहे ना, खूप रात्र झाली आहे. तो जो रूममधून जो व्ह्यू दिसतो तो दिसणार नाही. सो बेटर आपण जो पूर्ण रूमचा व्ह्यू आहे तो सकाळी बघूया. सो स्टे ट्यून. आता रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि ॲक्च्युली आम्हाला जेवण यांच्या रेस्टॉरंटमध्ये ट्राय करायचं होतं, पण सारखी झोपली आहे. सो अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्या रेस्टॉरंटमध्ये जाता नाही आलं. पण आम्ही तिथे जाऊन नक्की छान छान फोटोज आणि व्हिडिओ काढू, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की रेस्टॉरंट त्यांचा कसा आहे. आता आम्ही रूम सर्व्हिस घेतलेली आहे आणि आता आम्ही फिश ट्राय करणार आहोत. तर फिशमध्ये आम्ही मागवला आहे अगदी साधा मराठमोळा मेन्यू. छान तांदळाची अशी ही मऊ लुसलुशीत भाकरी, बघा किती नरम नरम आहे. आणि हे असं आगरी पद्धतीचं बोंबलाचं कालवण. सो आता आपण हे ट्राय करूया. आता मी जेवायला घेतलंय आणि सारथी मॅडम उठलेल्या आहेत. थांब घेते. आमची सारथी की नाही आता मस्त मम्मा सोबत ही अशी नरम नरम भाकरी खाणार आहे. हे घे खा. बघ किती सॉफ्ट सॉफ्ट आहे ना. चला आता मी मस्त ही भाकरी आणि हे बोंबिलचं कालवण ट्राय करते. बा चांगलं आहे. स्पायसी पण आहे. थोडं लिंबू पिळूया, थोडा स्पायसीनेस कमी होईल. चांगलं आहे.
जर तुम्हाला थोडं आगरी पद्धतीचं आवडत असेल, थोडं असं याची ग्रेव्ही कशी थोडीशी अशी पातळ आहे, तुम्हाला तसं काही आवडत असेल देन प्लीज ट्राय. क्वॅक क्वॅक, ते बघ, क्वॅक 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 क्वॅक, बघ आहे की नाही. 5 little ducks went swimming one day over the hill and far away. Mother duck say quack quack quack. And only 4 little ducks came back. तू बघ डक आहे तिकडे, तू बघ तिकडे, तू बघ चांदू मामा दिसतो. चांदू मामा, आपण चांदू मामाच्या गाणं बोलूया. बोलू मी? ते बघ बाबू, ते बघ. चांदोबा भागला शिका, लिंबोणीच्या झाडा मागे लपला. हा ये हा चांदू बाबा ये. लिंबोणीचं झाड करवंदी, मामाच्या वाडा चिरेबंदी. ये. डक्ष आहेत ना तिथे. तर आता आम्ही छानसं जेवण ही शतपावली करायला आलो आहोत. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली होती की आम्हाला ॲक्च्युली ह्यावरती रेस्टॉरंटमध्ये जेवण ट्राय करायचं होतं, पण सारथी झोपली होती आणि आम्हाला ते करता आलं नाही. पण सारथीने स्वतः इथे येऊन जेवली आहे आणि आम्हाला रूममध्ये जेवायला लावलं आहे. आणि इकडच्या रेस्टॉरंटची एक चांगली गोष्ट अशी की जर तुमच्याकडे लहान बाळ असेल सारथीसारखं, तर ही लोकं किचन ॲक्सेस देतात. सो आपण तिथे त्यांची खिमटी किंवा अजून काही भरडी वगैरे ट्राय करू शकतो. चला आपण रेस्टॉरंट बघूया. कोण नाही वरती, बघ ब्रिज आहे, इथून डक्स दिसणार लगेच. मस्त. तुझ्यामुळे मला मिस करावं लागलं. मस्त व्ह्यू आहे रात्रीचा ना बाबू. चल आपण फोटो काढूया खाली जाऊन. गुड मॉर्निंग मंडळी. तर अशी आमची छान गुड मॉर्निंग झालेली आहे. मस्त असं हिरवगार वातावरण, छान असा पक्ष्यांचा किलबिलाट. आणि आता मी तुम्हाला आमची रूम दाखवत आहे. चला बघूया. ही मस्त रूम एंट्री केली तर एंट्रीच्या स्टार्टिंगलाच इथे हा वॉशरूम आहे. छान स्वच्छ असा वॉशरूम आहे आणि गिझरची सोय पण आहे. सो गरम पाण्याचं छान मस्त गरम पाणी येतं. तो गरम पाण्याचं पण काही टेन्शन नाही. त्या लोकांनी हँडवॉश वगैरे पण व्यवस्थित दिलेला आहे. वॉशरूम एंड झाल्यावरच इथे हे कपाट आहे. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही तुमचं सामान असेल आणि ह्यांच्या ह्या बेडशीट्स वगैरे असतात त्या इकडे होत्या. म्हणजे सामानासाठी सुद्धा चांगला आहे. वरती पण तुम्ही तुमचं सगळं सामान अरेंज करू शकता. हे आहे टीव्ही युनिट. मस्त सगळे चॅनल्स लागतात, सिरियल्स पासून सगळं. तर रात्री मस्त निवांत टीव्ही बघत बसायचं. हा इथं लोकांनी अजून एक एक्स्ट्रा टेबल दिला आहे जेवणासाठी. बेड आहे छान असा प्रशस्त. AC रूम आहे. बाहेर जाऊया. आणि हा असा मस्त मोठा मिररचा असा ड्रेसिंग टेबल दिला आहे, जिथे खाली आम्ही शिवरॅक म्हणून त्याचा वापर केलेला. चेअर्स पण आहेत. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आणि सगळ्यात छान जागा या रूमची, ती म्हणजे ही प्रायव्हेट बाल्कनी आणि त्याच्यातून दिसणारा हा सुंदर असा व्ह्यू. सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे हा व्ह्यू जास्त सुंदर दिसतो. मस्त असं सगळं चहा, कॉफी, नाश्ता, जेवण सगळं इथे बसून करायचं असं मला वाटतं. तू निघूनच जाऊ नये, एवढा सुंदर व्ह्यू आहे. आता मुंबईला गेलो फक्त समोर बिल्डिंग्सच दिसतात. खूप छान वाटतं सकाळी सकाळी इथे. ते बघ डक्ष. आणि आमच्या साथीला डक्ष खूप आवडले आहेत. आम्ही डक्ष घेऊन जाणार आहे घरी ना. दिस इज माय ब्रेकफास्ट, हेल्दी अँड टेस्टी. काल खूप अरबट खाल्लंय, असं जरा मी पोटाला आराम देणार आहे म्हणून मी फ्रुट्स घेतलेत.
हे तुला खाऊ देते, ये ठीक आहे, बस मी तुला खाऊ घालवते. हा बुर्जी 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 टेस्ट करणार आहे. हा बुर्जी खा खा नको. बरोबर आधी मी पहिला हे फ्रेश पपाया खाते. छान फ्रेश आहे. आता पोहे एकदम पोहे. किती आले, किती आले डब्स? अशी ही आमची फिशर्समॅनची ट्रिप खूप मस्त झालेली आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या गुरुवारी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.